अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीची काय काय सेवा करायची आहे, दत्त जयंती कशी साजरी करायची आहे त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, आता दत्त जयंती निमित्त प्रत्येक दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सप्ताह चालू आहेत आणि त्यानिमित्त दत्त गुरूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायणाची सेवा सुरू आहे। प्रत्येक केंद्रात कोणी कोणी घरी सुद्धा बसलेला आहे। तर हे पारायणाची सांगता उद्या होणार आहे। तर पारायणाची सांगता आपल्याला उद्या करायची आहे, पण नैवेद्य कधी दाखवायचा, तर त्याची सांगता कधी करायची त्याची माहिती आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे। तर नसेल बघितली तर नक्की बघा। दत्त जयंती कशी साजरी करायची त्याची माहिती आपण आज बघणार आहोत। तर सर्वप्रथम ज्यांच्या आपल्याला सकाळी आता दत्त महाराजांचा जन्म हा दुपारी 12:39 झालेला आहे। त्याच्यामुळे तर सकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळी उठताल तेव्हा तुम्ही आंघोळ करताल, देवपूजा करताल, तेव्हा तुमच्या देवघरामध्ये जी दत्त महाराजांची मूर्ती आहे किंवा दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक कसा करायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, पण थोडक्यात सांगते। आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे। आता मूर्ती असेल तर मूर्तीवर करा, दत्त महाराजांच्या किंवा महाराजांच्या मूर्तीवर, ह्या दोन्ही मूर्त्यापैकी कोणीही एका मूर्तीवर केला तरीही चालतो, कारण आपले महाराज सुद्धा दत्त अवतारच आहेत। तर अभिषेक करायचा पुरुष सूक्त म्हणून, आता 11 वेळेस पुरुष सूक्त म्हणून करू शकता किंवा 1 वेळेस पुरुष सूक्त म्हणून करू शकता। 11 वेळेस जर पुरुष सूक्त जर म्हटलं तर शेवटच्या 11व्या आवर्तनाच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे। पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अगोदर थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यानंतर पंचामृत टाकायचं, त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा। व्यवस्थित पाण्याने अभिषेक करायचा। मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, धुवून घ्यायची। आता कारण आपण पंचामृत अभिषेक करतो तर मग मूर्ती तेलकट झालेली असते, त्याच्यामुळे व्यवस्थित ती थोडासा कापूर घ्यायचा, त्याच्यावर हळद टाकायची आणि ती मूर्ती स्वच्छ त्याने अशी बोटाने चोळायची, स्वच्छ धुवून घ्यायची। एका सुती कपड्याने त्याला पुसून घ्यायचे त्या मूर्तीला, कुठेही पाणी, कारण डोळ्यात तोंडात पाणी राहता कामा नये। व्यवस्थित मूर्ती पुसून घ्या। त्याच्यानंतर तिला हिना अत्तर लावायला अजिबात विसरू नका। हिना अत्तर लावा। पुसून घेतल्यानंतर त्याच्यानंतर मूर्तीला व्यवस्थित वस्त्र घाला। नंतर पूर्ण देवपूजा झाल्यावर तुम्हाला सकाळी तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस तुम्हाला दूध आणि साखर याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। सकाळी देवपूजा केल्यावर तुम्हाला याचा नैवेद्य अगोदर दाखवायचा आहे। त्याच्यानंतर यथाशक्ती तुम्ही जो काही स्वयंपाक केला आहे त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। जो काही स्वयंपाक करता तुम्ही तो करा, पण त्याच्यामध्ये गोड पदार्थ मात्र ठेवायला विसरू नका। जे काही तुम्ही खाताल, आता सकाळी तुम्ही दूध साखर दाखवली, नंतर तुम्ही जे खाताल ते तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। तर उद्या आपल्या दत्त जयंती निमित्त आपल्याला उपवास धरायचा आहे। उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे। एकादशी सारखा हा उपवास धरावा लागतो, संध्याकाळी सोडायला जमत नाही, त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचं आहे। तर हे झालं सकाळचं। त्याच्यानंतर दुपारी बरोबर 12:39 आता तुम्ही जवळपास केंद्र असेल तर केंद्रात पण जाऊ शकता, कारण केंद्रात 10:30ची आरती रोज होते, पण उद्याच्या दिवशी होत नाहीये, ती 12:39 आरती होते। तर तुम्ही आरतीला तिथे जाऊन तुम्ही तुमची आरती करू शकता। आरती म्हणजे काय, आपण हात जोडून देवासमोर उभा राहतो, आतरतेनं आपण देवाला हाक मारत असतो, त्याला आपण आरती म्हणतो। त्याच्यामुळे आरतीला तुम्ही तुम्हाला जाता जर आलं तर नक्की आरतीला तुम्ही केंद्रात जा, दत्त महाराजांच्या मंदिरात जा, जे तुम्हाला योग्य वाटेल, जे जवळ आहे, जिथे पॉसिबल आहे तिथे तुम्ही जाऊन तुमची तुम्ही आरतीला हजर राहा। तर 12:39 आरती तुम्हाला घरी पण तुम्ही दत्त महाराज जन्म साजरा करू शकता। घरी पण तुम्ही बरोबर 12:39 तुम्ही आरती करायची आहे। तुम्ही केंद्रात किंवा मठात कुठे जरी नाही गेलात तरी तुम्ही घरी पण तुम्ही आरती करू शकता, कारण तुमच्या घरामध्ये पण दत्त महाराजांची मूर्ती आहे, महाराजांची मूर्ती आहे, त्याची पण तुम्ही आरती घरी करू शकता। बरोबर 12:39 तुम्ही आरती सुरू करायची। अगोदर गणपतीची आरती घ्यायची, त्याच्यानंतर दत्त महाराजांची घ्यायची, किंवा 5 तुम्हाला जे काही आरती येतात त्या तुम्हाला आरत्या घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। आणि तुम्हाला सेवा काय करायची आहे, तर 7 दिवसामध्ये ह्या सप्ताह काळामध्ये तुम्हाला काही सेवा तुमच्याकडून झाली नाहीये, किंवा तुम्हाला गुरुचरित्र पारायण झालं नाही, तुम्हाला इतर सेवा काही करता नाही आली, प्रलय या काही सेवा तुम्हाला करता नाही आली, पण
उद्या तुम्ही सेवा करायला विसरू नका. 7 दिवसामध्ये जी सेवा तुम्हाला करता नाही आली ती तुम्ही उद्या करू शकता. अजिबात उद्याचा दिवस तुम्ही चुकवायचा नाहीये. तर काय सेवा करायची आहे? गुरूंचा आशीर्वाद असणं किंवा गुरूंचं पाठबळ आपल्या पाठीशी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. गुरु बळ आपला स्ट्रॉंग जर असेल तर देव सुद्धा आपलं काही वाकडं करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या जास्तीत जास्त आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. दत्त महाराजांची सेवा करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला उद्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर काय सेवा करायची आहे? सर्वप्रथम तुम्ही बरोबर 12:15 म्हणजे 12:15 वाजता बरोबर 12:15 तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे. घरी पण वाचू शकता किंवा केंद्रात जर गेला तर तिथे वाचतात, तिथे आपण नुसतं श्रवण करायचं. घरी जर असताल तुम्ही घरी पण हा अध्याय वाचू शकता. 12:15 तुम्ही हा अध्याय सुरू करायचा, तुम्ही वाचायला, स्वतः वाचायला. तो अध्याय कोणता आहे? गुरुचरित्र ग्रंथामधला 4था अध्याय तुम्हाला हा घरी वाचायचा आहे. अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे. कोणती सेवा नाही झाली तरीही चालेल, पण ही सेवा मात्र तुम्ही अजिबात विसरू नका. तर कसा वाचायचा हा ग्रंथ? बरोबर 12:15 हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. घरातल्या एक जण वाचला आणि बाकीच्यांनी श्रवण केला तरीही चालतो. तर काय करायचं? 4था अध्याय वाचायला सुरुवात केली की तर हा अध्याय कुठपर्यंत वाचायचा? आपण जेव्हा अध्यायाला सुरुवात करतो तेव्हा अध्याय वाचायचा. आणि अध्याय वाचताना एक मात्र लक्षात ठेवायचं, तुम्हाला कुठपर्यंत अध्याय वाचायचा तिथे खूण करून ठेवायची. पूर्ण अध्याय वाचायचा नाहीये तुम्हाला, फक्त तुम्हाला 3 बाळे झाली इथपर्यंतच तुम्हाला अध्याय वाचायचा. पुढचा अध्याय तुम्हाला वाचायचा नाहीये. तिथे वाटलं असं तुम्ही अगोदर थोडीशी खूण पेनाने वगैरे करून ठेवायची आणि नंतर मग तुम्ही वाचायला सुरुवात करायची, जेणेकरून वाचते वेळेस आपल्याला ती खूण केलेली असते त्याच्यावर पटकन लक्षात येतं आपल्याला इथपर्यंत वाचायचं आहे. झाली 3 बाळे झाली इथपर्यंतच तुम्हाला हा 4था अध्याय वाचायचा आहे. पूर्ण अध्याय वाचायचा नाही. गुरुचरित्र ग्रंथामधला तुम्हाला 4था अध्याय 3 बाळे झाली इथपर्यंतच वाचायचा आहे. पूर्ण वाचायचं नाही. डबल का सांगते की तुमच्या लक्षात यावा. आणि जो आता अध्याय जो व्यक्ती वाचतो त्याने वाचायचा, बाकीच्यांनी श्रवण करायचा. झाले 3 बाळे झाली इथपर्यंत अध्याय वाचला की सगळ्या घरातल्या सामूहिक कुटुंबाने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त याचा जय जयकार करायचा. 3 वेळेस मोठ्याने करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा मोठ्याने जय जयकार करायचा, विसरायचं अजिबात नाही. तर हे झालं तुमचं. त्याच्यानंतर आरती करायची. बरोबर 39 मिनिटाला आरती सुरू झाली पाहिजे तुमची. आरती करायची, दत्त महाराजांची आरती करायची, महाराजांची आरती करायची. त्याच्यानंतर जो काही नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा. तर दत्त जयंती कशी साजरी करायची त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.